की विदेशीचं स्वागत करत स्वदेशीला टाळू लागले आणि पेगमध्येच विन समजणारे पेगविन पाळू लागले. पेंग्विन हा खरं तर अंटार्क्टिका सारख्या अतिथंड प्रदेशामध्ये राहणारा पक्षी, पण आले युवराजांच्या मनात इथे कोणाचे चाले ना. या उक्तीप्रमाणे याच बिचाऱ्या पेंग्विनची थेट राणीबागेत पाठवणी झाली, तेही तब्बल 3 कोटी रुपये खर्चून. असो, ठाकरे युवराजांचा बालहट्ट, दुसरं काय. तर मंडळी, थेट दक्षिण कोरियामधून आयात केलेल्या याच 8 पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आणि विरोधकांनी एकच गहजब माजवला. पेंग्विनच्या मृत्यू प्रकरणावर थेट स्थायी समितीत खडाजंगी झाली. पेंग्विनच्या परत पाठवणीची पोस्टर्स सुद्धा मुंबईभर झळकवली गेली. पण एवढ्यावरच थांबतील तर ते राजकारणी कसले. पेंग्विनच्या मृत्यूची कारण मीमांसा लगेचच विरोधकांनी उरकूनही टाकली. कुणी म्हणालं पेंग्विनला मुंबईचं दमट हवामान सूट झालं नाही, तर कुणी म्हणालं त्याला स्ट्रेस सहन झाला नाही. उद्धव ठाकरेंनी तर पेंग्विनना विरोधकांचीच पनवती लागल्याचा गंभीर आरोप केला. काँग्रेसच्या नगरसेविका वकारुन्निसा यांनी तर थेट शोकप्रस्तावाची मागणी केली. शोक प्रस्ताव क्या करेंगे ये लोग तो शाबाशी दे रहे थे, बोले हमने इतना बड़ा काम करे कि हमने वहाँ से कोरिया से पेंगुइन मंगाए बच्चों के लिए, बहुत बड़ा काम करे. ये आदित्य ठाकरे की ख्वाहिश पूरी हुई, उनको तो फिक्र भी नहीं है कोई मर गया या ये हुआ. तो मेरा ये है शोक प्रस्ताव कि आज वाकई एक शोक प्रस्ताव लाना चाहिए, करना चाहिए था. 2 मिनट के लिए खड़े होना चाहिए था. क्यों उसमें जान नहीं थी क्या? देखिए, मेरी इन्फॉर्मेशन बहुत क्लियर है कि ये पेंगुइन जब से लाए गए, उनका ट्रांजिट टाइम यानी जिस वातावरण में उनको रखना था वो 1 महीने का था, वो अब बढ़ के 3 महीना हो गया. और हर दिन इनकी स्ट्रेस ली जा रही थी और कंसिस्टेंटली कई दिनों से उनका जो स्ट्रेस लेवल है वो हाई दिखाया जा रहा था. पर्टिकुलरली एक फीमेल पेंगुइन थी जो स्ट्रेस टेस्ट फेल कर रही थी कंटिन्यूसली, और मुझे ऐसा शक है कि वही पेंगुइन जो है जो स्ट्रेस टेस्ट फेल हो रहा था, वही पेंगुइन की मृत्यू हुई है. पेंग्विनच्या मृत्यूला पनवती लागल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधक गप्प बसतील तर ते विरोधक कसले. पेंग्विन्सना आमचीच पनवती लागली असेल तर मग महापालिकेनं यापुढे पनवती फंड सुरू करावा, अशी मागणी मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांनी केली आहे. सक्सेस न होण्याचं कारण म्हणजे त्यांनीच स्वतः कबूल केलेलं आहे की कोणाची तरी पनवती लागते त्याला. तर पनवती जर लागत असेल तर त्याला उत्तम आणि जालीम उपाय म्हणजे लिंबू मिरची. म्हणून मी आज सभागृहात सांगितलं की तुम्ही एक काम करा, एक पनवती फंड म्हणून पास करून घ्या. मला असं वाटतं अत्यंत काय ज्याला पनवती म्हणणारी अशी जी लोकं असतात ना, ती पनवती लोक आहेत. मुंबईकरांना, मुंबईच्या खास करून मुलांना पेंग्विन दाखवण्यासाठी ते आणले गेलेले आहेत आणि ते लवकरात लवकर दाखवले जातील. दुर्दैवाने एका पेंग्विनचा जो काही मृत्यू झालेला आहे तो वातावरणातल्या बदलामुळे झालेला नाही. पेंग्विनच्या मृत्यूला एकूणच आदित्य ठाकरेंचा बालहट्ट जबाबदार असल्याचा सूर विरोधकांनी लावलाय. पण मंडळी, ठाकरे फॅमिलीचं हे पक्षी प्राणी प्रेम आजचं नाहीये. असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी परदेश दौऱ्याहून येताना चक्क 1.25 लाखांचे 3 मासे आणले होते. पण इथलं हवामान सूट न झाल्याने ते मरण पावल्यानं दुःखी झालेल्या उद्धव ठाकरेंनी 3 दिवस अन्न पाणी सोडलं होतं म्हणे. त्यामुळे आताच्या या पेंग्विन मृत्यू प्रकरणानंतर उद्या पुढे जाऊन आदित्य ठाकरे दुःखी कष्टी झाल्याच्या बातम्या आल्या तर आश्चर्य वाटून देऊ नका. फक्त आदित्यच नाही तर आदित्यचा धाकटा भाऊ तेजस याला सुद्धा खेकडे, साप, सरडे, विंचू हे सगळे प्राणी अभ्यासण्याचा नाद आहे. मध्यंतरी तर कुठल्या तरी खेकड्याला थेट ठाकरेंचं नाव दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. असो, हे झालं उद्धव ठाकरे फॅमिलीचं. राज ठाकरेंना सुद्धा कुत्री पाळण्याचा मोठा शौक आहे. त्यांच्या घरामध्ये तब्बल 8 जातीची कुत्री आहेत. त्यातलाच एक कुत्रा शर्मिला ठाकरेंना चावलाही होता. पण तरी सुद्धा ठाकरेंनी या कुत्र्याला काही घराबाहेर काढलं नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनाही कुत्री पाळण्याचा छंद होता. ठाकरे फॅमिलीचं प्राणीप्रेम सिद्ध व्हायला एवढी उदाहरणं पुरेशी आहेत. कदाचित म्हणूनच उद्या पुढे जाऊन राणीच्या बागेतले सगळे पेंग्विन मेले तरी चालतील, पण युवराज काही त्यांची परत पाठवणी करणार नाहीत. आणि तोपर्यंत हे पेंग्विन मृत्यू पुराणाचं कवित्व असंच सुरू राहणार असं दिसतंय.